आबा कांते गौर बिऊर नाही टाकलीस का यंदा? नाही टाकलो, मागच्या वर्षी नव्हतं टाकलो. गौर बिऊ टाकला का नाही का मग नाही का उपास धरायला लागते ना, उपास धरणं माझ्याच्यानं जमन आहे. खाताडीसाच नाही तरी एक नंबरची कांते. आहे काची खाताडी आहो या, मला नाही का उपास धरायला नाही जमा. मला कलमेजल्या वाणी जीव लागते, मी कामाधंदाची बाई आहो. मी ऍपल बनाना काही बी फ्रूट आणतो मी आपल्या घरी. मोठ्या लोकांच्या चोंदऱ्या. किती काय मोठा लोकांना गरीब सपस खाते आजकाल कांते. 50 रुपयाच्या केळीमध्ये माझा अर्धा बाजार होते. मी काकांचा सायंकाळी बाजार उठल्यावर जातो, फळामुळाचा बाजार भेटल म्हणून. मला त्या दिवशी माहिती आहे का केलू मी सुशीबाई फळाचे वांगे आणलो. मला का माहित त्या वांग्याला कीड लागली आहे म्हणून मी काही पाहिलो नाही ना, काही नाही. अंधारही झाला होता, सभा बाजारही उठला होता. तर पिंकीच्या बापानं पाहिलं त्या टोपलीमध्ये. मला म्हणते एवढी भिकार चोटाच्या घरची पोरगी आहेस म्हणते, हा 5 रुपये फळाचे वांगे आणलीस म्हणते. मी म्हणलो बाजाराला दे ना 500 रुपये खंचून, चादरा बाजार आणतो ना म्हणलो. उगा राहिला. होय कशी बोलते हे सुशीबाई, जिंदगानीला पैसे नाही लागत का? दोघच नवरा बायको आहो ना, मी कमावणार आहे. नवरा कमवते तर हिचा अर्धा दारू पेते सुशीबाई उडवते. माहितच आहे माझी कंडिशन, तरी तुम्हालाही माहित आहे, त्या इंस्टाग्रामवरच्या लोकांनाही माहित आहे की मी बेवडा आहे तर माझा नवरा, तरी बोलता मालच नाहीये. पण कांते ते फळाफुडाचे वांगे सडला सोडला भाजीपाला नाही आणावा, बिमाऱ्या फैलतेत ना. माझे मा गरिबीतून निघलो बाई. फळाफुडाचे काम असे पडलेले वांगे खाऊन गिराड गेले आहेत ना, तुम्ही म्हणता का बिमाऱ्या होतात? नाही होत आम्हाला गरीबाला बिमाऱ्या, तुम्हाला सावकार लोकांनाच बिमाऱ्या होतात.